नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे संगमनेर तालुक्यातून हरिनामाचा गजर, टाळ, मृदुंगासह भजनासह विठ्ठल नामाच्या गोडीनं संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील बिरेवाडी गावामध्ये पंढरी अवतरली आहे. कारण गेल्या 55 वर्षांपासून हनुमंतरायांच्या पदस्पर्शानं बिरेवाडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज विजेनिमित्त अविरत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहाचं यंदाचं 56वं वर्ष असून या सप्ताहाचा शुभारंभ एकादशीच्या दिवशी म्हणजे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी झालाय. 6 मार्च रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. मात्र सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत हरिकीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेतलाय. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज गिरी परभणीकर यांनी कीर्तनाचे पुष्प गुंफत उपस्थित भाविकांना खास उपदेश दिलाय. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण मंडप गजबजून गेला होता. विशेषतः यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. त्यावेळी हरिनाम आणि टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषानं अक्षरशः पंढरपूरचा पांडुरंगच बिरेवाडीमध्ये अवतरल्याचं वाटत होतं. दरम्यान सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एकादशी असल्यानं भाविकांसाठी उपवासासाठी खिचडीचा प्रसाद बनवण्यात आलेला होता. हरिकीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बिरेवाडी ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं या सप्ताहाची जय्यत तयारी केली आहे. ब्रह्मलीन परमपूज्य माणिकगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि मठाधिपती हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. सप्ताह काळात काकडा भजन, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर, तुकाराम गाथा पारायणसह विविध दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच नामांकित कीर्तनकारांचे हरिकीर्तन होणार आहे. दरवर्षी बिरेवाडी येथील सप्ताह ऐतिहासिक स्वरूपात संपन्न होत असतो. यंदाच्या वर्षी देखील ग्रामस्थांनी तशी जय्यत तयारी देखील केली आहे. भव्य मुख्य मंडप, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी सप्ताह कमिटीने केली आहे. तसेच सप्ताह काळामध्ये दैनंदिन पहारेकरी महाप्रसाद देणार आहेत. सप्ताह आकर्षित होण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणि हनुमंतरायाच्या मंदिरावर विद्युत रोषणाईनं केली आहे. या सप्ताहामध्ये तन मन धनानं पठार भागातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे.